ठरलं तर मग 24 मेच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत अस्मिताच्या डिवोर्सची आज कोर्टामध्ये तारीख असते आणि त्यासाठी सर्वजण कोर्टामध्ये निघालेले असतात। तर सायली सर्वांच्या हातावरती साखर ठेवते आणि निकाल आपल्याच बाजूने आणि छान लागला पाहिजे असं ती सर्वांना म्हणते आणि शुभेच्छा म्हणते। तर सायली अस्मिताला म्हणते, अस्मिता सॉरी मी तुझ्या हेअरिंगला येऊ शकत नाही, कारण मी जर तिथे आले ना मला खूप मळमळ होऊ शकते। तर अस्मिता सायलीला म्हणते, मला माहीत आहे सायली, जे आम्हाला तू सपोर्ट करत आहे ना ते खरंच खूप जास्त आहे, तू तुझी स्वतःची काळजी घे। खरं तर आम्ही तुझ्याकडे काळजी घ्यायला इथं हवं होतो, पण आम्हीच जात आहेत, तू स्वतःची काळजी घे। तर विमलला सायलीची काळजी घेण्यासाठी सांगतात आणि तिथून सर्वजण निघून जातात। तर कोर्टामध्ये सर्वजण येतात, सचिन पण आलेला असतो। कोर्टामध्ये हेअरिंग सुरू होते। जज सचिन आणि अस्मिताची सर्व केस वाचतात। जज दोघांना म्हणतात, तुम्ही डिवोर्स घेण्यासाठी तयार आहेत का? तर दोघंजण सुद्धा हो म्हणतात। पहिलं अस्मिताला कठड्यामध्ये बोलवलं जातं। अस्मिता जजला म्हणते, खरं तर मला डिवोर्स द्यायचाच नाही, पण त्याचे खूप काही कारण आहेत। हा बाहेरच्या देशामध्ये राहत होता, बाहेरच्या देशामध्ये असल्यामुळे मला असे वाटले की हा काम करत आहे, पण खरं तर तिथं हा फुकटचं राहून त्यांनी फक्त लोकांसोबत कर्ज केलं, मला काही गोष्टी लपून ठेवल्या, कर्ज केल्यामुळे मलाच काय माझ्या बाळाचा नीट स्वीकार करत नाही, माझ्या बाळाची काळजी घेत नाही, उलट आम्हालाच दमदाटी देत असतो आणि याचे दुसऱ्या मुलीसोबत अफेअर पण आहे। सर्व गोष्टी अस्मिता कोर्टासमोर जज समोर सर्व काही मांडते आणि या कारणामुळे मला डिवोर्स हवा आहे असं कोर्टामध्ये म्हणते। तर सचिनला नंतर बोलवलं जातं। सचिन कोर्टाला म्हणतो, हे सर्व आरोप खोटे आहेत आणि मी हिला पोटगी देण्यासाठी पण नकार देत आहे। जज ही खूप चांगली आहे, मुळात ही चांगली होती पण आता नाही, कारण ही घरच्यांचं बोलणं ऐकत आहे आणि ही घरच्यांच्या आग्रहाखातरच मला डिवोर्स देत आहे। मला डिवोर्स देण्यासाठी हिला घरच्यांचा आणि घरच्यांनीच हिला फितून दिल्यामुळे ही माझ्याकडे डिवोर्स मागत आहे। सचिन जजला म्हणतो, माझ्यावरती कर्जाचा डोंगर झाला, पण त्याला कारणं पण तशीच आहेत। मी बिझनेस करत होतो आणि बिझनेस माझा लॉस झाला, लॉसमध्ये मी कर्जामध्ये गेलो। बिझनेसमध्ये कोणाचा पण लॉस होऊ शकतो, हे काही डिवोर्सचं कारण नसतं, असं तो स्वतःच्या बाजूने मत मांडतो। तर जज दोन्ही बाजू ऐकून घेतात आणि सर्वांना म्हणतात, पुढची फायनल सुनावणी मी पुढच्या तारखेला घेईल, तोपर्यंत कोर्टाने वाट बघावी असं म्हणून निघून जातात। आता अर्जुन ही केस कशा प्रकारे लढणार, सचिन त्याच्या बाजूने कोर्टामध्ये कशा प्रकारे मतं मांडणार हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे। असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।